Hello students, welcome to Aksha Learnings. ग्रॅव्हिटेशन टॉपिक मधला लास्ट पॉइंट आहे दॅट इज द एस्केप व्हेलॉसिटी. हे आपल्याला माहिती आहे की अर्थ वरती असताना कोणत्याही ऑब्जेक्ट वरती अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करत असतो. ओके, ऍज वी नो दॅट देयर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट ऑन द अर्थ सरफेस. कन्सिडर इफ वी थ्रो द ऑब्जेक्ट इन द अपवर्ड डिरेक्शन. एखाद्या ऑब्जेक्टला जेव्हा आम्ही अपवर्ड डिरेक्शनला थ्रो करणार आहे दॅट टाइम देयर इज अ फोर्स gravitational force acting on the object G which try to pull that object in the downward direction. जेव्हा मी एका ऑब्जेक्टला अर्थच्या सरफेस वरती अपवर्ड डिरेक्शन मध्ये काय करणार आहे त्याला थ्रो करणार आहे, तो जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा त्याला खाली पुल करण्याचा प्रयत्न करणार आहे. अँड ऑब्जेक्ट इज मुव्हिंग इन द अपवर्ड डिरेक्शन बट ऍट ईच अँड एव्हरी पॉइंट दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट ऑन इट try to pull it in the downward direction. Now, when the object is moving at the upward direction, in the upward direction, कसा जाणार आहे तो in the upward direction, that each and every point, due to this force of attraction, the velocity of an object is decreasing. जो काही velocity आहे तो ऑब्जेक्टचा तो हळूहळू काय होणार आहे डिक्रीज होत जाणार आहे. At a certain point, जेव्हा हा ऑब्जेक्ट या सर्टन हाईटला रीच होणार आहे that time the velocity of a object becomes zero. त्या ऑब्जेक्टची जी फायनल वेलॉसिटी आहे ते फायनल वेलॉसिटी किती होणार झिरो होणार आहे. आणि जेव्हा त्याची फायनल वेलॉसिटी झिरो होणार आहे दॅट टाइम ऑब्जेक्ट स्टार्ट टू मूव्ह इन द डाउनवर्ड डिरेक्शन. तेव्हा तो ऑब्जेक्ट काय करणार डाउनवर्ड डिरेक्शनला मूव्ह व्हायला सुरू होणार आहे. नाउ हियर त्या ऑब्जेक्टनं जेवढी हाईट रीच केलेली आहे दॅट डिपेंड्स ऑन द इनिशियल वेलॉसिटी. आता हा ऑब्जेक्ट एका सर्टन हाईटला रीच झालेला आहे म्हणजेच त्याच्या इनिशियल वेलॉसिटी जेवढी जास्त असणार आहे तेवढा तो ऑब्जेक्ट एका सर्टन हाईटला रीच होणार आहे. नाउ व्हेन द वेलॉसिटी बिकम्स झिरो, फायनल वेलॉसिटी वी बिकम झिरो, ऑब्जेक्ट start to move in the downward direction. Why? Because there is acceleration, gravitational force acting on the object. त्याच्यावरती काय आहे gravitational force हा ऍक्ट होणार आहे. Now we are going to see की बाबा हा किती हाईटला रीच होणार आहे. That we are going to evaluate from the Newton's third equation of motion. Okay. So according to Newton's third equation of motion, according to Newton's third equation of motion, we have v square is equal to u square plus 2as. Here, v is the final velocity, okay, which is v is equal to 0. U is initial velocity of object. A is acceleration due to gravity. आता जी काही त्या ऑब्जेक्टची acceleration होते, it is against the direction of gravitational force. Gravitational force कुठे आहे अर्थ कडे आहे आणि त्याची ऍक्सेलरेशन कुठे आहे ऑपोजिट डिरेक्शन. नाउ वी आर टेकिंग ए एज अ ए इज इक्वल टू -g. एस इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट मीन्स टू किती हाईटला रीच होणार आहे. नाउ पुटिंग दीज व्हॅल्यूज वी गेट 0 इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2 into -g into s. We get the value as s is equal to -u square upon 2g. Okay, now this is the first part. Now consider when the object is moving in the upward direction, जेव्हा या ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी जेवढी जास्त असणार आहे तेवढ्या हाईटला ऑब्जेक्ट रीच होणार आहे. मीन्स व्हॉट, जेव्हा इनिशियल वेलॉसिटी सगळ्यात जास्त असणार आहे त्यावेळेला तो फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा जास्त असणार आहे आणि त्या ऑब्जेक्टला सगळ्यात जास्त हाईट वरती घेऊन जाणार आहे. ऍज वी नो दॅट ऍज द हाईट इज इन्क्रीजेस, ऍज द एच इन्क्रीजेस, जेवढ्या हाईटला ऑब्जेक्ट मूव्ह होत जाणार आहे त्या लेवलला ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती जो काय ऍक्ट होणार आहे तो कमी कमी होत जातो. मीन्स ऍट अ सर्टन हाईट, एका सर्टन हाईटला काय होणार आहे त्याच्यावरचा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे इट बिकम्स झिरो अँड ऑब्जेक्ट मूव्ह अवे फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे तेव्हा काय होणार आहे एका सर्टन हाईटला गेल्यानंतर here it is the earth surface. इथे ऑब्जेक्ट अर्थ सरफेस वरती आहे. जेव्हा त्याला इनिशियल वेलॉसिटी सगळ्यात जास्त मिळणार आहे दॅट टाइम ऑब्जेक्ट स्टार्ट टू मूव्ह इन द अपवर्ड डिरेक्शन विथ अपोजिंग द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा काय करणार ग्रॅव्हिटेशन फोर्सला अपोज करत वर जाणार आहे
आणि जसं जसं मॅक्सिमम हाईटला हा रीच होत जाणार आहे म्हणजे त्यावेळेला काय होणार, त्याच्यावरती ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याची जी इंटेन्सिटी आहे ती काय होणार आहे, हळूहळू कमी होत जाणार. मीन्स ऍज वी मूव्ह इन द हायर डिरेक्शन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स गोइंग टू रिड्यूस. त्या ऑब्जेक्टवरचा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो हळूहळू कमी होत जाणार आहे. आणि एका सर्टन हाईटला रीच झाल्यानंतर त्याच्यावरचा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा किती होणार आहे, 0. आणि जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स एखादा ऑब्जेक्ट वरता 0 होणार आहे, दॅट टाइम दॅट ऑब्जेक्ट विल नॉट फॉल बॅक ऑन द अर्थ सरफेस. तेव्हा हा ऑब्जेक्ट अर्थ सरफेस वरती रिटर्न येणार नाही. दॅट विल बी फ्री फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड दॅट ऑब्जेक्ट गोइंग टू स्टे इन द इनफायनाइट डिस्टन्स. म्हणजे हा ऑब्जेक्ट एका इनफायनाइट डिस्टन्स वरती स्टे करणार आहे आणि त्याच्यावरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0 असणार आहे. अँड दॅट व्हेलॉसिटी वी कॉल इट ऍज अ एस्केप व्हेलॉसिटी. त्याला काय म्हणणार आहे आपण, एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे ज्या व्हेलॉसिटीमुळे ऑब्जेक्ट अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाहेर जाणार आहे त्याला म्हणणार आहे आपण एस्केप व्हेलॉसिटी. सिम्पली काय होणार आहे, तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स पासून काय होणार आहे, एस्केप होणार आहे. दॅट वी कॉल इट ऍज अ एस्केप व्हेलॉसिटी. आता ही एस्केप व्हेलॉसिटी किती असणार आहे, दॅट वी आर गोइंग टू इव्हॅल्युएट विथ द हेल्प ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हे कशावरून काढणार आहे आपण, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वरून. नाउ कन्सिडर अन ऑब्जेक्ट ऍट द अर्थ सरफेस ऑफ मास m. एक ऑब्जेक्ट कन्सिडर करा, तो कुठे आहे, अर्थच्या सरफेस वरती आहे, ऑफ मास m. व्हेन वी आर गोइंग टू गिव्ह इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. आता ज्याला आपण इनिशियल व्हेलॉसिटी देणार आहे ती जेवढी जास्त असणार आहे तेवढ्या जास्त हाईट वरती हा ऑब्जेक्ट जाऊन पोहोचणार आहे. आणि जेव्हा हा ऑब्जेक्टला दिलेली इनिशियल व्हेलॉसिटी एस्केप व्हेलॉसिटी एवढी असणार आहे. means what, when the initial velocity equals to escape velocity, that time काय होणार आहे, हा ऑब्जेक्ट अर्थ सरफेसच्या बाहेर जाणार. जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स सरफेसच्या बाहेर जाणार आहे. नाउ कन्सिडरिंग दॅट ऑब्जेक्ट इज, आता हा ऑब्जेक्ट कुठे आहे, ऑन द अर्थ सरफेस ऑफ मास m. Now on the surface of the earth काय होणार आहे बघा, when object is on the surface of the earth, on surface of earth. आता जेव्हा हा ऑब्जेक्ट अर्थ सरफेस वरती असणार आहे त्यावेळी काय होणार आहे, द कायनेटिक एनर्जी ऑफ अ ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, इट इज इक्वल टू, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². इथं v काय, दॅट इज द एस्केप व्हेलॉसिटी. ओके, इथं v काय, एस्केप व्हेलॉसिटी. अँड कायनेटिक एनर्जी झाली नाव द पोटेन्शियल एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू, जेव्हा अर्थ सरफेस वरती असणार आहे त्याची पोटेन्शियल एनर्जी काय येणार आहे, इट इज मायनस कॅपिटल G कॅपिटल M small m divided by r. Okay, so it is your, त्या ऑब्जेक्टची काय झाली ती पोटेन्शियल एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी काय झाली 1/2 mv² आणि त्याची पोटेन्शियल एनर्जी काय झाली मायनस कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m डिवाइडेड बाय r. सो व्हॉट इज द टोटल एनर्जी वी गेट, टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो E1 इक्वल्स टू काय आलं 1/2 mv² मायनस कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m डिवाइडेड बाय कॅपिटल R. दिस इज द फर्स्ट व्हॅल्यू काय आली, A1 ची व्हॅल्यू. नाउ व्हेन ऑब्जेक्ट इज ऍट इनफायनाइट डिस्टन्स, म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाहेर जाणार आहे आणि तो ऍट अ इनफायनाइट डिस्टन्स वरती काय होणार आहे, स्टेबल होणार आहे. ओके, नाउ at infinite distance, तर इनफायनाइट डिस्टन्सला काय होणार आहे बघा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 0.
एका इन्फायनाइट डिस्टन्स वरती असणार आहे तो अर्थच्या सरफेस पासून, तेव्हा त्याच्यावरची कायनेटिक एनर्जी काय असणार आहे? 0. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 0. पोटेन्शियल एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट, सो इट इज ऑल्सो 0. त्याच्यावरची असणारी पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे? 0 असणार आहे. सो टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. हियर इट इज E2 इक्वल्स टू 0. जेव्हा ऑब्जेक्ट अर्थ सरफेस वरती असणार आहे त्याच्यावरची कायनेटिक एनर्जी काय झाली? 1/2 ऑफ mv². पोटेन्शियल एनर्जी झाली मायनस कैपिटल G कैपिटल M स्मॉल m डिवाइडेड बाय कैपिटल R. अँड टोटल एनर्जी कशी आली? E1 इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सो E1 इक्वल टू 1/2 mv² मायनस कैपिटल G कैपिटल M स्मॉल m डिवाइडेड बाय R. सो हियर इट इज G इज कैपिटल G काय? ग्रेविटेशनल कॉन्स्टंट आहे. कैपिटल M इट इज मास ऑफ द अर्थ, स्मॉल m इट इज मास ऑफ द ऑब्जेक्ट, and R is the radius of the earth. So equating both these values according to the law of conservation of energy. So according to conservation of energy. According to law of conservation of energy, काय सांगते बघा? It is equal to E1 equals to E2. We got the value of E1. It is 1/2 mv² minus capital G capital M small m divided by R equal to 0. E2 ची व्हॅल्यू किती आली? 0. कारण ऍट अन इनफायनाइट डिस्टन्स वरती कायनेटिक एनर्जी पण 0 आहे आणि पोटेन्शियल एनर्जी पण 0 आहे. त्यामुळे त्याची टोटल एनर्जी किती आली? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इज 0. Okay, by solving this, so आपल्याला काय काढायचं आहे? एस्केप वेलोसिटी, that is v². So it is escape velocity is equal to √2 capital G capital M upon R. We can also take it as a V escape velocity is equal to √2 into G into R. So what is the G here? It is gravitational force. So calculating these values, या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू किती येणार आहे बघा? So it comes near about, so escape velocity is equal to √2gr. Okay. So it is √2 into, what is the value of G? It is 9.8 into, what is the value of R? It is 6.4 into 10 raised to 6. 6.4 into 10 raised to 6. So escape velocity V escape is equal to 11.2 kilometer per second. ही झाली ऑब्जेक्टची एस्केप व्हेलॉसिटी. जेव्हा एखादा ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी 11.2 किलोमीटर पर सेकंड ह्याच्यापेक्षा जास्त असणार आहे तेव्हा तो ऑब्जेक्ट अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाहेर जाणार आहे. ओके, मीन्स व्हेन द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, जेव्हा एखादा ऑब्जेक्टला इनिशियल व्हेलॉसिटी देणार आहे त्या इनिशियल व्हेलॉसिटी जेव्हा हा 11.2 किलोमीटर पर सेकंड ह्याच्यापेक्षा जास्त असणार आहे त्यावेळेला हा ऑब्जेक्ट अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाहेर जाणार आहे. कुठे जाणार आहे? तो स्पेस मध्ये. आणि जो काही सॅटेलाइट्स लॉन्च करतात त्याची इनिशियल व्हेलॉसिटी या एस्केप व्हेलॉसिटी पेक्षा जास्त असते. मीन्स व्हॉट? हायर द इनिशियल व्हेलॉसिटी हायर द हाईट विल रीच बाय द ऑब्जेक्ट. म्हणजे जेवढी इनिशियल व्हेलॉसिटी जास्त असणार आहे तेवढे तो ऑब्जेक्ट जास्त हाईटला जाऊन पोहोचणार आहे. व्हेन द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज मोर दॅन 11.2 kilometer per second, means more than escape velocity, that time object will reach at infinite distance and it will stay at that point. म्हणजे काय करणार आहे? तो त्या पॉइंटला जाऊन रेस्ट करणार आहे आणि तो तिथे थांबणार आहे. कुठे? स्पेस मध्ये थांबणार आहे, आउट ऑफ द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो इट इज ऑल अबाउट escape velocity of the